दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला. युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होती. विलीनीकरणाबद्दल दादा आमच्याशी बोललेच नव्हते. प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती. विलीनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी बोलणं टाळलं. प्रफुल्ल पटेलांच्या विलीनीकरणावरील वक्तव्यावर पवारांनी हात जोडले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी, एनडीएला पाठिंबा देण्याची अट, यावर फक्त एकमत होणं बाकी. विजय वडेट्टीवारांची टीका. आमच्या पक्षाचा अध्यक्ष राज ठाकरे वाकरेंनी ठरवायचा का? आमच्याबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नको. या राज ठाकरेंच्या ट्विटनंतर प्रफुल्ल पटेल संतापले. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही. सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीला पुढे न्यायचंय. प्रफुल्ल पटेलांची भूमिका. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी. अधिकृत शासन निर्णय जारी. अजित पवारांच्या निधनानंतर जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे सोपवली. जय पवारांना दिल्लीमध्ये पाठवण्याच्या हालचाली. सुनेत्रा पवारांच्या जागी जय पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता. पार्थ पवारांना राज्यसभेची 6 वर्षांची टर्म हवी असल्यानं जय पवारांचं नाव चर्चेत. सूत्रांची माहिती. अजितदादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? भाजप विरोधात जाणारा तुरुंगामध्ये जातो किंवा जीव गमावतो. संजय राऊतांचा निशाणा. भूकंप झाला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटस म्हणतील. आरोप करण्याआधी पुरावे सादर करावेत. भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. अजित पवारांच्या अपघातावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सीआयडी चौकशी हा वेळकाढूपणा. सीबीआय मार्फत चौकशी करा. विजय वडेट्टीवारांची मागणी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना अमित शहा यांची तंबी. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्याच्या वक्तव्यावरून फटकारलं. सूत्रांची माहिती. मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. छत्रपती संभाजीनगरमधून उड्डाणापूर्वी बिघाड झाल्याचं समोर. सभांच्या वेळा पुढे ढकलल्या. दुसऱ्या हेलिकॉप्टरनं सभांना हजेरी लावणार. चंद्रपुरातील काँग्रेसचा वाद दिल्ली दरबारी. विजय वडेट्टीवारांसह 8 नगरसेवक केसी वेणुगोपाल यांच्या भेटीला. वडेट्टीवार आणि धानोरकरांच्या वादामुळे महापालिकेतील सत्ता स्थापनेचा वाद. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा महापौर विराजमान. हर्षला थवी यांची महापौरपदी बिनविरोध निवड, तर भाजपच्या राहुल दामलेंची उपमहापौरपदी बिनविरोध वर्णी. मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड, तर उपमहापौरपदी ध्रुव किशोर पाटील यांची नियुक्ती. अमराठी महापौरवरून मराठी एकीकरण समितीसह मनसेही आक्रमक. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती. चीनच्या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ. विरोधकांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या दिशेनं कागद भिरकावला. काँग्रेसच्या 7 खासदारांसह माकपच्या एका खासदाराचं निलंबन. राहुल गांधींचं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना पत्र. सूचनांनुसार मासिकांच्या पुराव्याचं प्रमाण दिलं तरी विरोधी पक्षाचा आवाज दाबणं हा लोकशाहीवरील कलंक. राहुल गांधींची टीका. चीनच्या मुद्द्यावरून माजी लष्कर प्रमुख नरवणेंच्या पुस्तकाचा हवाला दिल्यानं राहुल गांधींवर आक्षेप घेतला होता. दिल्लीमध्ये एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांचा सत्कार. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर मोदींचा प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते सत्कार.